म्हणतोय फाइंड द स्पेसिफिक एनर्जी ऑफ फ्लोइंग वॉटर थ्रू द रेक्टँग्युलर चॅनल. विड्थ दिले तुम्हाला बी इज इक्वल टू 5 मीटर. नंतर पुढे म्हणतोय तुम्हाला डिस्चार्ज दिलेला आहे क्यू इज इक्वल टू 10.1 मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे. डेप्थ दिले तुम्हाला, डेप्थ समजा डी म्हणू आपण, डी म्हणा किंवा वाय बोला. तो डेप्थ किती दिली तुम्हाला 3 मीटर, राईट. मग तुम्हाला म्हणले स्पेसिफिक एनर्जी काढा. स्पेसिफिक एनर्जीचा फॉर्म्युला असतो आपल्याकडे वाय प्लस व्ही स्क्वेअर बाय 2g. तो याला डेप्थला मी वाय बोलून देतो. ओके. तो वाय इज इक्वल टू 3, डेप्थला वाय पण बोलतो आपण, वाय प्लस व्ही स्क्वेअर बाय 2g. पण तुम्हाला हे पण माहिती आहे की आपल्याला व्ही तर दिलेली पण डिस्चार्ज आहे. तो डिस्चार्जच्या टर्ममध्ये कसं लिहिता येतं आठवा, वाय प्लस व्हीच्या ऐवजी कसं लिहितं, डिस्चार्ज इज इक्वल टू एरिया इंटू व्हिलॉसिटी. मग मला सांगा तुम्हाला या व्हिलॉसिटीच्या ऐवजी लिहायचं आहे, व्हिलॉसिटीच्या एला इकडे पाठवा ना. म्हणजे तुम्ही काय लिहू शकता माहिती आहे का, व्हिलॉसिटीला तुम्ही क्यू डिवाइड बाय ए लिहिणार. म्हणजे ते व्ही आहे तिथे काय होईल, क्यूचा स्क्वेअर डिवाइड बाय एचा स्क्वेअर आणि हा 2g इथं पुढे राहील. मग आता टाका सगळ्या व्हॅल्यू. वाय किती आहे, वाय आहे 3, क्यू किती आहे 10.1चा वर्ग डिवाइड बाय एरिया किती आहे, एरिया आहे आपल्याकडे बी इंटू डी. तो बी आहे 5 आणि डेप्थ किती आहे 3, त्याचा वर्ग इंटू 2 इंटू 9.81. एनर्जी किती येईल बघा, हे बघा 3 प्लस 10.1 स्क्वेअर डिवाइड बाय 5 इंटू 3 ब्रॅकेट स्क्वेअर इंटू 2 इंटू 9.81. तो ही जी आहे स्पेसिफिक एनर्जी होऊन जाईल. 3 मार्काचा प्रश्न आहे आपला. 3.023 मीटर हे झालं आपलं आन्सर. ठीक आहे. फाइंड द क्रिटिकल डेप्थ. तो क्रिटिकल डेप्थ म्हणजे वाय सी क्वेश्चन मार्क, क्रिटिकल व्हेलॉसिटी व्ही सी क्वेश्चन मार्क. वॉटर फ्लोइंग थ्रू रेक्टँग्युलर चॅनल, विड्थ दिली बी इज इक्वल टू 5 मीटर आणि डिस्चार्ज दिला आहे तुम्हाला 15.5 मीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे. हे उदाहरण मी सुरुवातीला पण घेतलेले होते. ओके. तर तुम्हाला आता काय वाय सी काढायला लावलेला आहे, व्ही सी काढायला लावलेला आहे. कसं काढणार बरं का, तुमच्याकडे डिस्चार्ज आहे, तो डिस्चार्ज किती 15.5चा आहे. वाय सी त्याच्यावरून तुम्ही काढून घेता बरं का. कसं काढता मला माहिती आहे, छोटा क्यू बराबर क्यू डिवाइड बाय बी होऊन जातो. तो क्यू आहे 15.5चा, क्यू आहे 15.5चा आणि बी आहे 5. मी याला जर सॉल्व केलं तर 15 5 3 15 3.1 मीटर क्यूब पर सेकंड पर मीटर. हा झाला छोटा क्यू. आता वाय सी काढायचा फॉर्म्युला तुम्हाला शिकवला होता, क्यूचा स्क्वेअर डिवाइड बाय जी रेज टू पॉवर 1/3. आठवतं. मग क्यू काढलाय तुम्ही 3.1, त्याचा स्क्वेअर करा 9.81 लिहा खाली, रेज टू पॉवर 1/3 करा. सांगा वाय सी किती आला, रेज टू पॉवर 1/3 करून सांगा वाय सी किती आला बरं. जर केलं तुम्ही तो वाय सी भेटून जाईल तुम्हाला 0.993 मीटर. हा झाला आपला वाय सी. वाय सी येऊन गेला. वाय सी नंतर अजून तुम्हाला व्ही सी पण काढायचा आहे, व्हिलॉसिटी पण काढायची. आता व्हिलॉसिटी कशी काढणार बरं का तुम्ही, व्हिलॉसिटी कशी काढणार, व्हिलॉसिटी काढण्यासाठी आपल्याकडे अजून एक्सप्रेशन असायला पाहिजे. एरिया इंटू व्हिलॉसिटीचं एक्सप्रेशन आपण वापरू शकतो. ठीक आहे. तर आता एक काम करा, जर तुम्हाला व्हिलॉसिटी काढायची असेल तर एअरपोर डिस्चार्जचा फॉर्म्युला वापरा. डिस्चार्ज बरोबर एरिया इंटू व्हिलॉसिटी पण वापरू शकता. ठीक आहे. तो डिस्चार्ज किती वापरला आहे तुम्ही, डिस्चार्ज तुमच्याकडे आहे समजा, किंवा आपल्याकडे डायरेक्टली व्ही सीचा पण फॉर्म्युला आठवतो का. तो आपण जर का मागे बघायला गेला तर मी व्ही सीचा पण फॉर्म्युला तुम्हाला लिहून दिलेला आहे. तुम्ही तो पण हे बघा, जी अंडररूटमध्ये वाय सी. ठीक आहे ना. तर तुम्ही डायरेक्टली तसं करू शकता. असं बी केलं तरी आन्सर सेम आहे. तो व्ही सी बरोबर जी अंडररूटमध्ये वाय सी करा. ठीक आहे. तर मग आता व्ही सी किती आला सांगा, 9.81. ठीक आहे. आणि वाय सी किती तुमच्याकडे 0.993. ठीक आहे. सांगा बरं किती येते, व्ही सी बरोबर 9.81 0.993 3.12 मीटर पर सेकंड, मीटर पर. तर तुम्हाला क्रिटिकल डेप्थ आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी काढायला लावली होती. आन्सर झालं ना आपलं. फॉर्म्युले आहेत सगळे व्यवस्थित रिकॉल करा. ट्रॅपोजॉइडल चॅनल ॲज साईड स्लोप 1 होरिझॉन्टल 2 व्हर्टिकल. साईड स्लोप या काय या साईड स्लोप. तो साईड स्लोपला आपण जनरली कशाने दाखवतो, छोट्या एनने. तो छोट्या एन कसा काढतात, होरिझॉन्टल बाय व्हर्टिकल. होरिझॉन्टल किती आहे 1, व्हर्टिकल किती आहे 2 म्हणजे 0.5. स्लोप ऑफ द बेड, बेडचा स्लोप किती, एस इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 1500. द एरिया ऑफ द बॉटम 40. तो एरिया पण तुम्हाला दिलेला आहे किती आहे 40 मीटरचा स्क्वेअर. फाइंड द डायमेन्शन ऑफ द चॅनल. तुम्हाला डायमेन्शन काढायचं आहे. डायमेन्शनचा मिनिंग काय झाला, डायमेन्शन म्हणजे डी कॉमा डी काय आहे तो काढायचं आहे. मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शन. चेंजेस कॉन्स्टंट पण देऊन ठेवला आहे 80. त्याची गरज आहे का ते पण आपण बघून घेऊया. स्टेप नंबर 1 मोस्ट इकॉनॉमिकल सेक्शनची स्टेप नंबर 1 काय आहे, कॅल्क्युलेट विड्थ. कॅल्क्युलेट विड्थ. त्याला सांगा बरं विड्थ कसे काढतात, यूज इकॉनॉमिकल कंडिशन. यूज इकॉनॉमिकल कंडिशन. आता इकॉनॉमिकल कंडिशन काय होती की टॉपची विड्थ जी असते ती तिरप्या बाजूच्या दुप्पट असते. इन्क्लाइन साईडच्या काय असते
दुप्पट असते. तुम्ही जर का व्यवस्थित उदाहरणं बघितले तुमच्या लक्षात येऊन जाईल. तर टॉप स्पीड कसं दाखवतात बी प्लस 2ND 2 इंटू इन्क्लाइन सेट कशी दाखवतात डी अंडर रूटमध्ये 1 प्लस एनचा स्क्वेअर. मग मला सांगा बी मला माहिती नाही 2 इंटू एनची व्हॅल्यू काढली 0.5 इंटू डी 2 इंटू डी अंडर रूटमध्ये 1 प्लस एनची व्हॅल्यू 0.5चा स्क्वेअर. आता कसं सॉल्व करणार काय करायचं 2 इंटू अंडर रूट 1 प्लस 0.5चा स्क्वेअर करायचा. तो असं नाही सॉल्व होणार ते 2 अननोन असताना असं नाही सॉल्व होणार ते 2 इंटू अंडर रूटमध्ये 1 प्लस 0.5चा स्क्वेअर. त्याच्या पुढे जायचं आणि पुढे जाऊन मायनस काय करायचं या डीला चिपकून जे आहेत 2 इंटू 0.5 2 इंटू 0.5 हे त्याच्यातून मायनस करायचं. उत्तर किती येईल उत्तर येतं आहे आपलं 1.2360 डी. कशा डेटामध्ये एनसीली डी. असं का आलं हे तुम्हाला शिकवलेलं आहे चांगल्या पद्धतीने. तर पहिली ही व्हॅल्यू काढून घ्यायची तर डी आहे इथं पण डी कॉमन आहे पलीकडे पाठवलं तर डी कॉमन येऊन जाईल ना असे. तर ही पहिली स्टेप आपली झाली. स्टेप नंबर 2 कसं काढतात हे पण तुम्हाला शिकवली मी आता. कॅल्क्युलेट एरिया एरिया कॅल्क्युलेट करून टाकूया. कसा काढणार एरिया तुम्ही एरिया बरोबर काय फॉर्म्युला आपल्याकडे बी डी प्लस एन डीचा स्क्वेअर. तो बी किती आहे 1.2360 डी इंटू डी प्लस यांची व्हॅल्यू किती 0.5 डीचा वर्ग. एरिया बरोबर बघा हे काय होऊन जाईल 1.2360 डीचा वर्ग प्लस 0.5 डीचा वर्ग. काय करणार 1.2360 मध्ये फक्त 0.5 ॲड करा 1.2360 मध्ये 0.5 ॲड करा किती येईल एसडी करून 1.736 डीचा वर्ग. हा झाला एरिया. हा काय झाला एरिया. पण बाळांनो त्याने किती इझी केले त्याने तुम्हाला एरिया देऊन ठेवलेला आहे ना ऑलरेडी. एरिया तुम्हाला ऑलरेडी देऊन ठेवलेला आहे कसा बघा एरिया इज इक्वल टू 40 मीटरचा स्क्वेअर. हे काय हे गिवन आहे ना आणि तुम्ही अजून एक दुसरा एरिया काढला चालू हवाला तो कम्पेअर करा. कम्पेअरिंग एरिया कसा कम्पेअर करणार. हा एरिया तुम्हाला 40 दिला आहे. आता चालू तुम्ही काय शोधला 1.736 डीचा स्क्वेअर. शिफ्ट सॉल्व आन्सर करून सांगा डी किती आला. झालं 4.8 मीटर. हा झाला आपला डी. जर डी आला तर बी पण काढू शकता बाळांनो. कसा बी इज इक्वल टू 1.2360 इंटू डी बघा. तो बी इज इक्वल टू 1.2360 इंटू डी आलाय 4.8. करा बाळा बी किती आला एस डी करून सांगा 5.93. तो 5.9328 मीटर हा झाला आपला विड्थ. या पद्धतीने विड्थ आली डेप्थ आली. तुम्हाला पुढचा डेटा वापर करायची गरज नाही. फिजिक्स कॉन्स्टंट एक्स्ट्राचा दिलेला आहे त्याची गरज नाही. बरोबर.